जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। सो आज आहे अष्टमी, 8वा दिवस आहे। 8वा नाही, तसं मला वाटतं 9वा दिवस आहे, पण अष्टमी आज आहे आणि उद्या आहे नवमी। तर नवमीच्या वेळेस आम्ही करणार आहोत कन्यापूजा। तर थोडंफार काही गोष्टी आहेत ते घ्यायला जायचंय, म्हणजे कन्यांसाठी जे लागतं वाण त्यांना द्यायचे, तर त्या गोष्टी जे आहेत ते घ्यायला चालू। सो मी आणि वहिनी चालत, आणि तसंच आमच्या इथे जे बंगाली मंडल असतो त्यांचं मस्तपैकी देवी हे करतात, तर तिथे सुद्धा आम्ही एव्हरी इयर जातो मी आणि वहिनी, आणि मस्त एक्झिबिशन सुद्धा असतो, खायला प्यायला पण जाम भारी असतं। तर इफ पॉसिबल झालं तर आम्ही तिथे सुद्धा जाणार, कारण वाजले आहेत 8 आणि पोरी तोपर्यंत राहायला पाहिजे, आल्यावरती त्यांचं डिनर वगैरे सगळं करायचं आहे। सो पहिले आम्ही जाऊन उद्याची तयारी जी आहे नवमीची ती करतो आहोत, कन्यापूजनची, आणि वेळ मिळाला तर मग तिथे सुद्धा जाणार। चला, सो वहिनी सुद्धा आली आहे तिथे। मोत्याची माळ पण छान वाटते। जी बेटा मग काय घ्यायचं? ऐसे है पहले से भी, इसमें और इसमें तो होगा नहीं। 20 रुपए इसके हो गए, 25। अगं नेलपेंट पण सांगितलेली वहिनी, कोण मेहंदीचा कोण, हे स्लेट आणि हे पण छान आहे। कितीच आहे हो? 60 रुपये। नाही क्वालिटी स्लेट क्वालिटी नाही। आणि हे हा बाबा याला पण असते ना देवीची। मस्त दिख रही रे। सई आमच्या बिल्डिंग मध्ये राहते, छोटीशी होती, एकदम छोटी होती मी जेव्हा लग्न करून आली, आता एवढी मोठी झाली आहे। एकदम मस्त दिख रही है। अचानक मोठी वाटायला लागली ना। इथे खाण्याचे पण खूप सारे स्टॉल्स आहेत। लास्ट टाइम आम्ही आलेलो, आम्ही पुचका खाल्लेला, पण आम्हाला विशेष काही आवडला नाही, थोडा आंबट चंबट होता। पुचका म्हणजे पाणीपुरी। हाय करा सगळ्यांना से हाय। आणि दिदाची आमच्या मॉर्निंग आत्ता झाली आहे, जेव्हा मी निघालो तेव्हा ना। दिदा आत्ता मॉर्निंग झाली ना तुझी? हा, तुला कोण आवडतो दिदा? चाचू आवडतो की काकी आवडते? ची कोण आवडतं? शाणी बोलते काकी आवडते ना तुला? चाची ना आवडत ना? फटके देऊ तुला? देऊ फटके देऊ। सो आज आहे कन्यापूजन, आणि ॲक्च्युली काल आणि आज असतं, म्हणजे अष्टमी आणि नवमीला असतं। काही लोक अष्टमीला करतात, काही लोक नवमीला करतात। सो आम्ही डिसाईड केलं की नवमीला करायचं, आणि आम्ही काल छोटासा ज्ञानाचा बर्थडे तिथीनुसार, म्हणजे 7व्या माळेला झालेली, म्हणून 7व्या माळेला आम्ही जस्ट एक केक कापला बस आणि सेलिब्रेट केला। पण ते काय शूट नाही केलं, माझे काम करण्यात बिझी होतो त्यामुळे। पण 1 ऑक्टोबर आहे, म्हणजे ऑक्टोबर महिना चालू झालेला आहे, आणि ऑक्टोबर महिना म्हटलं की आमच्या घरात खुशी आती आहे। एकतर दिवाळी असते, आणि आमच्या ह्या 2 मुलींचा बर्थडे असतो, दादाचा बर्थडे असतो, तर ऑक्टोबर महिना आमचा फुल एन्जॉयमेंटवाला असतो ना। आणि हा ना
आणि ऑक्टोबर महिना आहे म्हटलं तुम्हाला माहितीच आहे की ऑक्टोबर महिन्यात काहीतरी सरप्राईज असतं प्रत्येक एक वर्षी. सो या वर्षी काय असणार आहे सरप्राईज सांगा 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 काय असणार आहे सरप्राईज. तुला माहिती आहे तुला काय सांग काय सांग. चलो गेस करत राहा काय सरप्राईज असणार आहे ऑक्टोबर महिन्याचा आणि लवकरच तुमच्यापर्यंत तो रिव्हील पण होणार आहे. चेतनाच हेल्दी किचनमध्ये आज बनलेला आहे उपमा. सो आता उपमा मी खाणार आहे. चेतना एवढा लांब का आहे कारण की मी परफ्यूम मारून आलोय आणि घरात एंट्री केल्या तिला कळालं की मी परफ्यूम मारलं. आमच्या मातोश्री पण रेडी झालेल्या आहेत. आज नवमीची ड्रेसिंग आहे वाटतं मातोश्रींची. आमच्या नवमीची ड्रेसिंग आहे का? भोंडला आहे शाळेत. भोंडला आहे म्हणजे काय करायचं अरे भोंगा. आणि चेतनाला माझ्या परफ्यूमचा वास एवढा आवडतो की बघा मी असं 10 मिनिटं राहिलो तर ती नाक बंद करून तशीच बेशुद्ध होईल पण नाक उघडणार नाही. येतोय अरे मग नवीन आहे ना तो नवीन आहे त्यामुळे. सो आता मला खायला बनवलेलं आहे इकडे बघा काय. हॅपी बर्थडे कोणाच्या आहे दादा? हॅपी बर्थडे टू यू. आणि दिदाडाच्या हॅपी बर्थडेच्या निमित्ताने चाचू काय गिफ्ट घेणार आहे बघा फक्त आता चाचूसाठी. हा चेतना चाचूसाठी चाचू काय गिफ्ट घेणार आहे दिदाडाच्या हॅपी बर्थडेला? फुल जोरात तयारी आहे ना चाचूची. पण अजूनपर्यंत रिव्हील नाही केलंय ना चाचूने. काय रिव्हील केलंय का काय रिव्हील नाही ना केलं. इकडे बघ केलंय रिव्हील का केलंय का काय रिव्हील काय म्हणते? अरे जरा क्लायंटने फ्रीची तिकीट दिले तर जाऊन होते ना. पकड काय ते भाजी आहे बघा. मला वाटलं मला स्पेशल माझ्यासाठी बनवले. पण घे रे. चलो टाटा बाय बाय. कुठे चालली नाहीस तू? कुठे चालली सांग बोल. माझ्या बरोबर फिरायला चाललीस ना? काय ग जसं की मी सकाळी सांगितलं आज आमच्या घरात कन्यापूजन आहे आणि आमच्या ह्या कन्याला आम्ही कशा विसरू शकतो. आणि हिला घेऊन चाललोय मी आता. ऑफिसमधून निघालो तिला घेऊन जातोय. फाल्गुनीने काय शूट केलंय काय नाही केलंय आय डोंट नो. मी सकाळी शूट करून निघालेलो माहित नाही. कन्या आपका नाम क्या है? व्हॉट इज युअर नेम? फुल नेम सांगायचं विचारलं तर. व्हॉट इज युअर नेम? एवढी का लाजते ना? फोन कॅमेरा नसेल तर लाजत ना अजिबात. आणि माझं नाव काय? लाजते का तू? मला किसी करचल पटकन बाईक पटकन. नायसा लहान होती तर आम्ही नायसाला इकडे बसवायचं आणि मग फिरवायचं राऊंड मारून. नाही सो माहिती तुला? आठवते तुला? काय आठवतंय? लाजते कुठे लाजायला शिकली एवढी? मला बघितलं तर एवढी लाजते काय कळतच नाही. का मला बघितलं लाजते तू? हा मी तुझा बॉयफ्रेंड आहे ना? नाहीये बॉयफ्रेंड तुझा मी. काय खोटं बोलतेस? आहे ना खरं सांग. आहे चल. ट्रॅफिक कधी संपेल काय माहिती. एवढं ट्रॅफिक लागते संध्याकाळच्या टाइमला की घरी जाता जाताच 1 किलोमीटर 2-3 किलोमीटर असेल मला वाटतं घर माझं. पण जाता जाता 20 मिनिटं जातात 15-20 मिनिटं. नाही का नाही सो? कोणाला भेटणार आहे तू? आली दीदा आली का? नायशा दीदा आली. नायशा दीदी आली. मोठी झाली. अरे मी हिला ओळखलंच नाही.
आले माझे लेवा पण आले का? ए लेवा दीदी नाना कुठे? नाना कुठे? ऑलिव्ह तू नाना आहे का? आणि डॉक्टर मॅडम पण आमच्या आल्यात आज. वेळात वेळ काढून आलेले दिसते आज. बाप्पा करते मग आई. ए बाप्पा तुला आवडतो ना बाप्पा? काय तिने आधीच पाय सरळ करून ठेवले. माझा टन कधी येतो जांबट स्वस्तिक आहे. हा काढते आजी करणार आहे का? ए दिदा मागे बस. दिदा मागे बस. चल जागेवर बस. अरे बसलेल्या बघायला तुला पण करणार नानू बाप्पा. ए क्यों आगे आते हो? बघायला रे. चला सगळ्यांनी बसा. अरे चला नानू. हात नको लावू गं. आजी तुला पण करणार. वा दीदीचे पाय धुवून काढले. ए रुमाल कुठे ठेवला? दीदी बसली तशी. दीदी बसली का याला बसायला? ये नाना ये आशिष बस. नाना बघ त्याच्या पलीकडे. इथे माझ्या भाषा आपल्याला नाही कळणार बाबू. नो 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 हे बघ काय. अरे दिदा किती छान का? बसा बस ये नानू ये. नानू ये ये देवा. हे पाय सरळ दीदी. हा सरळ ठेव. बाजूला. पोरांनी खरं करायचं असतं बाबांनी. मग आता कुठनं आणायचा? नाही मुला जेव्हा देवांचं असतं तेव्हा मुलाचं करतात. कंजपूजनला नाही. असं ठेव. हा ठीक आहे कर आहे ती ठेवेल. बाबा माझे बाबूनी कशा ठेवला. अरे वा बाबू बाप्पा कशी तुला दीदीला केला. आई हात काढ. या साईडचा हात काढ. ए नितिका तिला बाजूला. तुझा दीदीच्या बाजूला. आई हात काढ नाही इकडचा. असं करतात रे. उठायचं नाही बसायचं. बघ ना दीदी कशी बसली. ये ये काय ग? ए नानू काय काय? बघ आता अक्कल आल्यावर बरोबर बसतं. ये दिदा बघ कशी शांत बसली आमची दीदी. इथं काय अगं काय नाही बाप नाही रे. मी बसते बघ. मी बसते दुपारी बसलेली का? दुपारी एकदम छान बसले. बाबा असं नाही करायचं. असं घेऊन बस. हिरोईन या इकडे बसा चला. हिरोईन बसा इकडे. तिला समजतं ही मोठी आहे ना समजतं. अरे रेवा रेवा खाऊ दे खाऊ. बाप्पा करायचं. हे आवडतं. बाप्पा चॉकलेट कोणाला देणार? रेवाला पण चॉकलेट देणार. हे आता पंखा बंद करा. आरती करून छान छान. माणूस आमचा रेडी असतो. पंखा बंद. लाईट नाही फॅन. आपण हे घेऊया बघ. पंखा बंद कर. रेवा
दीदी दादा हा दीदी दादा. दीदीचा बघ कुठे बसली. अशा पद्धतीनं तू बसते. दीदीच्या इथे बस. नायसा दीदीच्या तिथे इथे बस. दीदीला लागले आमच्या भूक. नायसा दीदीच्या तिथे बस. हा बस. हा बस. बस नाही. बस बस. छा. तर पंचमाला हळदी कुंकू जर येतं त्याच्यात मात्र दुसरं तो माती त्यांच्याकडे तर तुला पण अगं तुला पण हा. आता राहू दे बस बस. टिकीला तिकडे टिकी. अगं कसं केलंय नानू तू. कुठे बेल्ट कुठे गेला आपला. इकडे बघ कांगड्याचा लगेच उघडे वेगळाच. हा बाप्पा. हा, तुला पण करायचं का बाप्पा. सुखी आई गं, कशी गोंधळू आहे ग तू. आता सुखी देव का. तोंडात नाही टाकायचं. हे पुरींच्या हातात ना. आणि असं कसं होईल की कन्यापूजन आहे आणि मी माझ्या कन्यांचं पूजन नाही करणार. सो पटपट हा थांबा एक मिनिट. सो पटपट मी आता रेडी झालोय आणि मॅचिंग घातलेलं आहे नानूला आणि ते खाली चाललंय ना बाबू. आणि आम्हाला फक्त बंटन लावायचे. बंटन येतं का तुला लावता का काढता येतं. काय ते काय बंटन. मला बघू. कशी हिरोईन दिली. मला बघू दाखव. चल आपण फोटो तरी काढू आता. सेम कपडे घातले तर. चल. अरे देवीची सगळ्यात मोठी हातात धरले. हात ठेव ठेव. शो स्टॉपर का दिदा आपण. शो स्टॉपर. मला भरवायला आली पुरणपोळी. दिदा बेल्ट कुठे तुझा बेल्ट. चला तिकीटने पण या लवकर. जवळ या जवळ या जवळ या. जा 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 नाही तुझा. येस आणि आमचं कन्यापूजन झालेलं आहे. आम्ही निघालोत आमच्या पार्सलला शोधायला ना. पार्सल खेळली ना. खूप खेळली ना. किती खेळली. कसली भीती वाटते. काहीतरी खोटं बोलेल. लिफ्टची भीती वाटते. आणि आज मी किती दिवसानंतर म्हणजे शेवटच्या दिवशी गरबा खेळायला जाणार आणि हा पाऊस आला. टपकलाच पाऊस. काय बोलणार त्या पावसाला. चला. तर 9 दिवसातून पहिल्यांदा चाललोय मी गरबा खेळायला आणि त्यातून पाऊस पडला. चिखलात चाललोय. पण स्टील बघूया किती खेळता येत आहे. निखिल वगैरे सगळे आतमध्ये आहेत ऑलरेडी आणि मी जॉईन होतो.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.